जून महिना कर्क राशीसाठी भावनिक बदल, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे। या महिन्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी नव्याने समजतील, काही जुन्या समस्या संपतील आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा येईल। मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणं तुम्हाला फार महत्त्वाचं आहे। करिअर आणि व्यावसायिकदृष्ट्या हा महिना प्रगतीचा राहणार आहे। नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे। वरिष्ठांकडून तुम्हाला चांगला प्रतिसाद यावेळेत तुम्हाला बघायला मिळेल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक किंवा नवीन कल्पना देखील फायदेशीर ठरणार आहेत। नवीन संधी तुम्हाला या काळात मिळू शकतात। अडकलेली कामे पूर्ण होताना दिसत आहेत। ऑफिसमध्ये मान सन्मान सुद्धा तुमचा वाढणार आहे। सहकाऱ्यांबरोबर वाद करणं टाळलं पाहिजे। महिन्याच्या शेवटी मोठा निर्णय तुम्हाला एखादा घ्यावा लागू शकतो। आर्थिक स्थितीबाबत हा महिना मिश्र स्वरूपाचा असणार आहे। उत्पादन वाढेल आणि घरगुती खर्चही वाढण्याची शक्यता दिसत आहे। जुने पैसे परत मिळू शकतात। गुंतवणुकीत तुम्हाला सावधगिरी बाळगली पाहिजे। अनावश्यक खर्च या काळामध्ये तुम्हाला टाळला पाहिजे। 18 जून नंतर आर्थिक लाभाचे योग इथे मला मजबूत दिसत आहेत। प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये हा महिना खास असणार आहे। पार्टनर सोबत गैरसमज जे झाले होते ते तुमच्या आता दूर होताना दिसत आहेत। विवाहित लोकांसाठी आनंदाचा काळ असणार आहे। सिंगल लोकांना नवीन प्रेम मिळू शकते। नात्यात भावनिक जवळकी वाढणार आहे। कुटुंबाकडून साथ देखील मिळणार आहे। हट्टीपणा आणि राग ह्या काळात टाळला तर बऱ्याच गोष्टी प्रेमसंबंधांच्या तुमच्या चांगल्या चालणार आहे। कौटुंबिक जीवनात घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे। एखादी शुभ बातमी तुम्हाला मिळू शकते। कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी या काळात तुम्हाला किंवा ह्या महिन्यात तुम्हाला मिळणार आहे। आरोग्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे। ताण, थकवा आणि पोटाशी संबंधित समस्या ह्या काळामध्ये उद्भवू शकतात। वेळेवर झोप घ्या। जंक फूड बाहेरचं खाऊ नका। योगा आणि ध्यान ह्या काळामध्ये खूप फायद्याचे ठरणार आहेत। मानसिक तणाव सुद्धा ह्या काळामध्ये किंवा ह्या महिन्यामध्ये कमी राहणार आहे। विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीवर परिणाम देणारा असणार आहे। अभ्यासात लक्ष केंद्रित कराल तर खूप चांगल्या गोष्टी तुम्ही ह्या महिन्यामध्ये अचीव करू शकता। उपाय म्हणून सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा। ओम सोम सोमाय नमः ह्या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे। पांढऱ्या वस्तूंचे दान तुम्हाला करायचं आहे आणि आई वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे।